रामराव दराडे 60 किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरून आलो मी। कांदा 1 एकरभर लावला होता मी आणि निर्यातीच्या अगोदर मी घातला होता त्या टायमाला 10 रुपये किलो गेलता। पण आज कांदा 50 कटे आणलेला आहे मी सुद्धा। पण ते कांदा आता भावाची म्हणजे निर्याती उठल्यामुळं मी त्या आशेने कांदा आणला, पण आज 200-300 रुपये भाव वाढला, त्याच्यापेक्षा जास्त काही आणखी फायदा झाला नाही। पण कांदा वाढण्याची एक 2,500 ते 3,000 रुपये भाव मिळावा अशा पद्धतीने आम्ही आशेनं आलो। आज काय भाव मिळतं ते आज निघण्यावरून आहे। एकाच वेळी भरपूर शेतकऱ्यांनी इथं कांदा आणलेला आहे। नेमकं कशासाठी कांदा आणला? पावसामुळे काय फटका बसतो? हां, पावसामुळे बहुत फटका म्हणजे कांदा साठवायची सोय नसल्यामुळं शेतकऱ्यांना एक निर्याती उठल्यामुळं कांदा आणलेला आहे आणि त्या कांद्याची इथं साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आमच्या म्हणजे वाहनं जास्त ट्रॅफिकमध्ये लागलेले आहेत। त्याच्यामुळं इथं टायमाला आमची म्हणजे माल येऊ शकत नाही। विक्रम झांबरे, महात्मा फुले आडत असोसिएशन अध्यक्ष। आज लातूर मार्केटला मंगळवार आणि शनिवार 2 दिवस कांद्याचा लिलाव निघतो आणि आज आवक वाढायचं कारण म्हणजे एकतर पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ठेवायची व्यवस्था नसल्यामुळं आणि निर्यात बंदी उठवल्यामुळं काहीतरी 2 पैसे वाढून भाव लागेल म्हणून शेतकरी थोडा आवक जास्ती प्रमाणात केली। नेमकं कांद्याचा भाव निर्यात बंदी वाढल्यास कमी झाला आहे, वाढला आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो काय वाटतं? निर्यात बंदी उठवल्यानंतर 2-3 रुपयाचा फरक पडलेला आहे, शेतकऱ्यांना 2-3 रुपये जास्त भाव आलेला आहे। बरं, नेमकं आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झालेली आहे, परंतु वाहनाची गर्दी आणि कांद्याची आवक हे जर बघता इथे काही अडचणी निर्माण होत आहेत का तुम्हाला? अडचणी तशा भरपूर आहेत। लातूरचा मुळात व्यवहार पारदर्शक व्यवहार असल्यामुळे शेतकऱ्याची ओढ लातूर मार्केटला आहे आणि बीड जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीपासून बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड इथला सर्व माल लातूर मार्केटला येतो आणि इथं माल जास्त येतो। व्यवहार पारदर्शक आहे, पण व्यापाऱ्यांच्या खरेदी करण्यासाठी येणारे जे वाहन आहेत मोठे ते मार्केटमध्ये येऊ शकत नाहीत, अडचण होईल। आता वाढत्या लोकसंख्येनुसार मार्केट छोटं पडत आहे। मार्केट छोटं पडतं, इथं काही सुविधाचा अभाव देखील दिसतोय। या संदर्भात तुम्ही काही मार्केट असोसिएशनकडे काही मागणी केली का? आमचा पाठपुरावा गेले 2-3 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे। इथल्या स्थानिकच्या आमदारांना पण त्या संदर्भात चर्चा झाल्या, बैठका झाल्यात, पण त्याच्यावरती ठोस काही पाऊल उचलण्यात आलेलं नाही। नेमकी तुमची काय मागणी? मार्केटला आमची मागणी इतकी की शेतकऱ्यांच्या एक मूलभूत सुविधा व्यापार करण्यासाठी जे पाहिजे ह्या सुविधा तिथं दुसऱ्या मार्केटमध्ये देऊन स्थलांतरित करण्यात यावं।